नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत तुम्हाला संपूर्ण माहिती आज मिळणार आहे। आता जर तुमच्या घरामध्ये कोणी अपंग असेल, कोणी निवृत्तीवेतनसाठी जर अर्ज करत असाल तर त्यांना 1500 रुपये महिना अनुदान राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामार्फत दिले जातात। या ठिकाणी हे अनुदान जर तुम्हाला घ्यावायचे असेल तर त्यासाठी अर्ज कोठे करायचा, अर्जाचा नमुना कुठून घ्यायचा, कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, या अर्जासाठी तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन या योजनेचं नाव आहे। सामाजिक न्याय विभागांचा GR बघू शकता। यामध्ये 18 ते 79 वयोगटातील तुम्ही असाल, 80% पेक्षा अधिक जर तुमचं अपंगत्व असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। आवश्यक कागदपत्रामध्ये बघितलं तर नमुन्यांचा अर्ज असेल, अपंग जे आहे तुमचं त्याचा दाखला असेल, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असेल तर त्यांचा दाखला तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। या गोष्टी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रातील 15 वर्षाचा रहिवासी असणे आवश्यक आहे। आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, निवडणूक ओळखपत्र असेल, बँक पासबुक झेरॉक्स असेल, रहिवासी दाखला असेल इत्यादी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला दर महिने 1500 रुपये या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आता अर्ज करण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालय सेतूमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन अर्ज करू शकता किंवा आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। आता यामध्ये आपण बघूया कोणकोणत्यांना कशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे। या ठिकाणी बघितलं तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत ही योजना असेल। 65 वर्षाखालील लाभार्थ्यांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। या अंतर्गत राज्य सरकारचा या ठिकाणी 1000 रुपयांचा हिस्सा असेल आणि एकूण अर्थसहाय्य बघितलं तर 1000 रुपये असेल। आणि जुलै 2023 पासून या ठिकाणी या योजनेअंतर्गत आता 1500 रुपये दिले जाणार आहे। श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सुद्धा या ठिकाणी 65 वर्षावरील या ठिकाणी जे उमेदवार आहेत, अर्जदार आहेत, त्यांना या ठिकाणी 1500 रुपये महिन्याला दिला जाणार आहे। आणि या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्वासाठी सुद्धा या ठिकाणी 1500 रुपये महिना दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करा, त्या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला दिले जातील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।